नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो. आपण पाहताय की पावसानंतर डेंग्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आपण बघतोय बिल्डिंगच्या आजूबाजूला आपल्या प्रेमायसेसमध्ये, अशा झाडामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं असतं. तर हे पाहू शकतो आपण एका बादलीमध्ये हे पाणी साचलेलं आहे. 6 ते 7 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हे लार्वी तयार झालेले आहेत. ह्याला डेंग्यूचे लार्वी असं आपण म्हणतो आणि ह्या लार्वीपासूनच नंतर लार्वी किंवा अळी असं आपण म्हणू शकतो. याच्यापासून डेंग्यूचे डास तयार होतात आणि हे डास चावल्यानंतर त्या ठिकाणी कुटुंब हे डेंग्यू आजाराने बाधित होतात. म्हणून ह्यांचा निचरा करणं म्हणजे हे टाकून देणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एक प्रयोग म्हणून बघतोय की गप्पी मासे यावरती खूप चांगला उपाय. आपण एक 3 छोटे गप्पी मासे आणलेले आहेत आणि गप्पी मासे आपण छोटेसे त्या ठिकाणी टाकतोय आणि गप्पी माशांचं खाद्य आहे मित्रांनो. ह्या ज्या अळ्या आहेत हे गप्पी माशांचे खाद्य आहे आणि हे गप्पी मासे हे छोट्या अळ्या ज्या आहेत ते खाऊन फस्त करतात. आपण पाहतोय आता हे तुम्ही पाहताय स्क्रीनवरती हे छोटीशी गप्पी माशी हिने ही अळी खाल्ली, यस अळी खाल्ली पहा आता. आणि तुम्ही आणखी पाहू शकता की ते फिरत पुन्हा अळी खाते आणि असं करून हे पूर्ण फस्त करते. म्हणजे हा एक अत्यंत नैसर्गिक सायकल आहे, ज्यामध्ये आपल्याला गप्पी माशाचा उपयोग करून आपल्याला अशा ज्या अळ्या आहेत, त्या अळ्या टाळता येतात, नष्ट करता येतात.